टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कार्यकर्ता तुम्हाला माझा राजकीय प्रवास तुम्हा सर्वांना माहित आहे आणि मी पण कधी विचार केला नव्हता की या राज्याचं एवढं मोठं कृषी मंत्री पद की जे खूप मोठं पद हे मला कधी माझ्या हातात मिळेल, परंतु अजितदादा पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि सगळ्याच प्रमुखांनी आज जी माझ्यावरती जी कृषी मंत्रालयाची जबाबदारी टाकली, तुम्ही माझा त्यामुळे सत्कार मगाशी केला। मगाशी कोणी म्हणलं सत्कार इथं, माझा सत्कार आतच झाला होता। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जो सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर निश्चित प्रकारे शेवटी जबाबदारीची मला जाणीव आहे। ही जबाबदारी एवढी सोपी नाही आहे, परंतु तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला सुखी कसं ठेवता येईल, शेतकऱ्यांचं कुठला निर्णय घेतल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या हिताचे होतील यासाठी प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा बंधूंनो राहणार आहे। आणि हे कृषी खातं विभाग हा जरा थोडा वरचा असल्यामुळे मला राज्यामध्ये सुद्धा आता फिरावं लागणार आहे। त्यामुळे कदाचित इंदापूर किंवा पूर्वी कसं असं डायरेक्ट येत होतो, मला तुम्हाला एक विनंती करायची की सगळ्यांनी मला थोडं समजून घ्या, सांभाळून घ्या। एखाद्या कार्यक्रमाला मी आलो ना, एखाद्या गोष्टीला जर आलो नाही तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, माझा कुठलाही हे नाही आहे। मी नंतर परत कधी येण्याचा प्रयत्न करील, परंतु कसं असतं आल्यावर कोणी नाव घेत नाही, पण न आलं लय मामा करत होता, आलं का तुझ्या कार्यक्रमाला मामा, लय असं लय अवघड आहे रे बाबा। त्यामुळं सगळ्यांनी निश्चित प्रकारे आपण सर्वांनी समजून घ्यायचं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं निश्चित प्रकारे या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या इंदापूरकरांचं नाव होईल, माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचं नाव होईल, असं एक चांगलं काम, एक छाप आपण म्हणतो ना, एक परत छाप म्हणलं कोणाचं वेगळं म्हणाल ते, त्यामुळे एक नाव होईल, नावलौकिक तालुक्याचा वाढल असं एक राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल, हा पण शब्द आपल्या सगळ्यांना आजच्या निमित्तानं देतो। इंदापूर शहरासाठी ही सगळी मंडळी तर आहेतच, परंतु अजूनही आपल्याला काही गोष्टी शहरासाठी करायच्यात। फक्त लायब्ररीचं काम का राहिलं ते एकत्र बसून जागेचा प्रश्न मिटून पैसे तर मंजूर आहेत, पैसे तर आपले आहेत, परंतु दुसरे एक माझ्या डोक्यात आयडिया आहे। आपण आजही कार्यक्रम चांगले घेतो, आपला तो एक दादांनी तो एक हॉल केलेला सोडून द्या, परंतु एक आपल्या शहरामध्ये एक AC हॉल, 1000-1200 लोक बसतील, एक असा चांगल्या प्रकारचा आपण कसला हॉल म्हणतो त्याला, ऑडिटोरियम हॉल, AC हॉल, की जेणेकरून कुठलाही मामा आपल्याकडे पाहुणा आला, कुठला पाहुणा आला तर तालुक्यातल्या पाहुण्याला वाटलं पाहिजे अरे हा इंदापूर तालुका सुद्धा खूप इथं आपला पुढे चाललेला आहे, प्रगती आहे, आणि त्या पाहुण्याला कुठेतरी उद्या आपल्याला इंदापूरला एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा आहे, एखादा आपल्याला नाटक तिथं लोकांना आपल्या शेवटी ह्या गोष्टी आता आपल्या लोकांना सांस्कृतिक दाखवल्या पाहिजे, त्यासाठी कुठेतरी 1000-1200 लोकांचा बसण्याचा टाऊन ऑडिटोरियम हॉल हा आपण निश्चित प्रकारे आपण फक्त मला प्रस्ताव द्या, त्यासाठी लागणारे 15 कोटी असू द्या, 20 कोटी असू द्या, हे ताबडतोब मंजूर केले जातील, हा पण शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो। तुम्ही सर्वांनी मला इतकं हुशार केले, क्रीडा खात्याची जबाबदारी दिली होती, क्रीडा विभागाच्या माध्यमातून माझ्या इंदापूरसाठी काय करता आलं पाहिजे, इंदापूर शहरासाठी शेवटच्या दिवशी मला माहिती आहे आता आपलं क्रीडा खातं चाललंय, क्रीडा खातं चाललंय म्हणल्यानंतर ताबडतोब फिकडं सगळं बाकीच्या गोष्टी केल्या आणि एका म्हणजे आदल्या दिवशी, म्हणजे क्रीडा खात्या जायच्या आदल्या दिवशी 55 कोटी रुपये, 55च्या वर आहे अजून आकडा, 55 कोटी रुपये या शहरासाठी बाबांनो मंजूर केले। ह्यातनं काय, ह्यातनं मला आपल्या तालुक्यातल्या गोरगरीब मुलांना चांगल्या प्रकारचं इथं ग्राउंड मिळालं पाहिजे, मैदान मिळालं पाहिजे, या मैदानामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे मल्ल आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आहेत आणि त्यातनं कुठेतरी ती मुलं कुठेतरी सराव करताना, व्यायाम करताना त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारच्या सुविधा, उद्या हे खेळाडू आजही बरेचसे खेळाडू आपले, मला वाटतं आपली एक शिंद्यांची मुलगी गायत्री, दुसरी कुठली अजून एक अहिलेख, ह्या 2 मुली त्या कझिस्तानला गेलते ना, कझाकस्तानला गेले, म्हणजे सांगायचं तात्पर्याने त्या मुलींना माझ्या रात्रीत
मी क्रीडा मंत्री असल्यामुळे एका रात्रीमध्ये त्यांना आपण ते पासपोर्ट त्यांना उपलब्ध करून दिले. शेवटी पत्र आहे, हे पद राज्याचं आहे, राज्याचा मी मंत्री आहे. शेवटी राज्याचा जरी मंत्री असला की शेवटी ज्या लोकांनी मला मोठं केलं, ज्या लोकांच्या आशीर्वादामुळे, ज्या लोकांच्या सहकार्यामुळे मी आज माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार झाला, राज्यमंत्री झाला, क्रीडा मंत्री झाला, आज कृषी मंत्री झाला, शेवटी हे पद मला माहिती आहे. शेवटी जर आपण लोकांना, आपल्या लोकांना जर आपण मदत करू शकलो नाही, आपल्या लोकांना जर आपण सहकार्य करू शकलो नाही, तर ते पद काय कामाचं रे बाबांनो. त्यामुळं क्रीडा विभागाच्या माध्यमातून हे पण सांगतो, तुम्हाला पाठीमागं तुम्ही बरसट नव्हता, मला वाटतं मी व्हॉलीबॉल सांगितलं, व्हॉलीबॉल मला द्यायचे, मला क्रिकेटच्या बॅट आणि सगळं किट द्यायचंय. म्हणजे क्रीडा खातं गेलं याचा अर्थ ते काय ते जाणार नाही आहे, ते जे जाहीर केलेलं ते मिळणार आहे. की माझ्या ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला, गरीब खेळाडूला एक चांगल्या प्रकारचं खेळता आलं पाहिजे, त्याला आर्थिक त्याला ताण बसता नाही पाहिजे, यासाठी निश्चित प्रकारे आपण ते पण गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी अल्पसंख्याक विभागाचा मंत्री होतो, पाठीमाग मी काय नुसतं पद काय नाही, तिथं पण शेवटच्या आदल्या 2 दिवसापूर्वी त्यावेळेस पद जायला असं वाटलं नव्हतं. माझ्या मुस्लिम बांधवांसाठी, तालुक्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारचा निधी देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि मला इथं स्टेजवर सगळ्यांना एक सांगायचं की आपलं तालुक्यातलं नातं, आपलं तालुक्याला एक चांगली सवय. मी कैलासवासी शंकरराव भाऊंचं नाव घेतो, कैलासवासी गणपतराव पाटलांचं नाव घेतो, कैलासवासी घोलप साहेबांचं नाव घेतो. या मंडळींचे संस्कार, या मंडळीचे आपल्यावरती वेगळे आहेत. त्यामुळे ह्या मंडळी आपण कधीही धर्माधर्मामध्ये कधी वाद केलेला नाही, आपल्याला वाद करायचा नाहीये. आपल्याला सलोख्याने जी ठीक आहे, एखादी गोष्ट चुकत असेल आपण दुरुस्त करून घेऊया, आपण दुरुस्त करून काही गोष्टी घेऊया. पण शेवटी मी तुम्हाला एवढं सांगतो की हिंदू मुस्लिम आपल्याला वाद करायचा नाही. शेवटी आपण सगळेजण भाई भाई आहोत. आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये कधीही असं वेगळं वातावरण किंवा वेगळा रंग कधी आपण देण्याचा प्रयत्न केलेला नाही. आणि शेवटी आपण सगळी माणसं आहोत आणि आपल्या सगळ्यांचं रक्त लालच आहे. त्यामुळे हे कुणीतरी येतं, कुणीतरी काय म्हणलं, त्या बाबतीमध्ये मला विनंती करायची की आपलं जे वातावरण आहे, ठीक आहे, कुठं चुकत असेल, कुठं काय झालं असेल, आपण दुरुस्त करून घेऊ ना. त्याला अनेक पर्याय, त्या पर्याय व्यवस्था काय गोष्टीमध्ये आपण करू. पण आपल्यामध्ये कृपा करून कुठेही कुणीच, मला सगळ्यांना विनंती करायची, हात जोडून विनंती करायची आहे की शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल अभिमान असतो, परंतु आपण अभिमान आपला हे करताना आपण कुठल्या तरी धर्माला कुठेतरी नावं ठेवून, कुठेतरी कमी लेखून त्यांचा पण कधी आपण हे करायचं नाही. हे पण आपण सर्वांनी लक्षात घ्या. आणि वातावरण, आपल्या तालुक्याचं जे वातावरण आहे ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि मी परत एकदा सांगतो, काही चुकलं, जर त्या कुणाच्या काय मागण्या असतील, काय चुकलं असेल तर दुरुस्त सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करू. आणि काय पर्याय व्यवस्था पण आपल्याकडे आहेत ना, आपण पर्याय व्यवस्था पण कुठं द्यायचं आपण तिथं देऊ. पण आपलं हिंदू मुस्लिम हे नातं, हे भाई भाईचं नातं आहे, हे भाईचाऱ्याचं नातं आहे. हे नातं आपण आपल्या तालुक्यामध्ये जपूया, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे मी सांगतो. आज कार्यक्रम मंगेश तुझा जरी असला, शेवटी हे एवढी सगळी मंडळी, मंगेश, मला वाटतं इंदापूर शहरात गोळा होणं इतकं सोपं नाही आहे. आणि मी बघतोय, कोपऱ्यापासून बघतोय, सगळ्यांना तू इथं हजर ठेवलंय. म्हणजे तुझं प्रेम, तू किती लोक. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, या आता ह्या जगामध्ये कुठली गोष्ट ही आता सहजासहजी मिळत नाही. आणि एक आता कुठली गोष्ट उसणी झालेली आहे. तुम्ही जर माझ्या कार्यक्रमाला आलात तरच मी तुमच्या कार्यक्रमाला जाईल, की असं शेवटी आता कोण कोणासाठी कुठं जात नाहीये रे बाबांनो. त्यामुळं खूप चांगला तो कार्यक्रम घेतलेला आहे. अजूनही आपल्याला इंदापूर शहर, आपला परिसर हे आपल्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. या शहरासाठी अजूनही आपल्याला खूप काही आणायचंय, खूप काही योजना आणायच्या आहेत आपल्याला अजून खूप. मला तर अजून मी तुम्हाला खरं सांगतो की आता मी काय काय गोष्टी मुद्दामून सांगत नाही. काय होतं, सांगितलं की परत इतर तालुक्यामध्ये आपलं कुठेतरी भाषण कुठेतरी जातं आणि मग आपण म्हणतात इकडंच कसं चाललंय, तिकडंच कसं चाललंय. डीपीडीसीच्या माध्यमातून असू द्या, कुठल्याही माध्यमातून असू द्या. मी आज खरंच सांगतो, मी कधीही त्या स्वामी समर्थाच्या कधी ह्याला तिथं देवामध्ये, त्या देवालयामध्ये गेलो नव्हतो. आज गेलो. किती चांगली माणसं आहेत, किती देवाचं नामस्मरण करतात तिथं, खूप चांगले लोक. आणि किती मोठा वर्ग, आपल्या इंदापूर शहरातला किती मोठा वर्ग, हजारोचा वर्ग आज तिथं मी पाहिला. आणि पाहिल्यानंतर मनाला पण एक बरं वाटलं. आणि पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे, ते जो मंडप आहे ते फक्त मंडप त्यांना आरती किंवा कार्यक्रम करण्यासाठी आहे,
आणि त्या बिचाऱ्याला बाहेर जेवण करायला त्यांना बाहेर बसावं लागतं. उद्या एखादा पाहुणा रावळा आला तर तो आपल्याबद्दल जर बोलला तर तो शेवटी आपल्या तालुक्याचा अपमान आहे, आपल्या सर्वांचा अपमान आहे. कुठेतरी त्याला एक छत पाहिजे, त्याला कुठेतरी काहीतरी चांगलंही पाहिजे. मी ताबडतोब त्या बाबतीमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब प्रस्ताव द्या, त्या तिथं जेवणाचं किंवा बाकी चांगलंही करण्यासाठी. शेवटी आपलं नाव आहे, आपल्या शहराचं नाव कुठं पाहुण्यांनी घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे तिथं मी ताबडतोब तिथं 1 कोटी रुपये ताबडतोब मंजूर केले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमदार घरचा तुमचा घरचा आहे, वाढपी तुमच्या घरचा आहे. आता वाढपी आपण जागरण, आता बरं सोडून द्या, पण आपण जागरण गोंधळ करणारी माणसं आहेत. आणि वाढपी जर घरचा असला तर तुम्हाला माहित आहे की बरं फक्त असं पाण्याचं फक्त असं खाली बुडवायचं. फक्त असं बुडवलं की लगेच 2 पळ्या पोपट जास्त येतात, 2 सांडग जास्त येतात. त्यामुळं निश्चित प्रकारे बाबांनो हे करा. माझी पत्रकार बंधूंना पण एक विनंती आहे. काय होतं माझा, मी आपला सहज बोलतो. मी त्या दिवशी एवढं चांगला काय, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला पत्रकार बांधवांना विनंती होती, त्यांनी जर संपूर्ण कॅसेट जर ती पाहिली, ती संपूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर लोक किती उत्स्फूर्त होती. अरे राज्याचं कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर लोकांनी किती अभिनंदनाचा वर्षाव माझ्या होत होता. आणि माझ्यावर कुठं मी वाकडं म्हणायचा माझा उद्देश काय होता की वाकडं काम आहे का वाकडं काम, वाकडं नाही. कसं असतं, शेतकऱ्यांची अडचण काय असते रे, सोसायटी असते एखादा सोसायटी शेतकरी बँकेची बाकी भरतो, बाकी भरल्यानंतर त्या सातबारांवर राहतं का, तसंच राहिल्यानंतर तिथं तो पंचायत समितीत गेला, बँकेत गेला, किती इतर बँकेचा असला किती म्हणतो आता तुमच्यावर बोज आहे, आणि बाकी असं होती का तिचं प्रकरण होत नाही किंवा त्याला वैयक्तिक लाभ होत नाही. मग अशी कामं थोडी वाकडी बाबा जरी ही करून अशा कामांना थोडं बाबा, हे बँकेचं कर्ज नीलचा दाखला आहे, 7-12 एक 10-15 दिवसांनी त्याचं नाव कमी होणारच आहे, पण 10-15 दिवस त्या बिचाऱ्याला टाळतरत त्या, कारण का त्याला बिचाऱ्याला लोन घ्यायचं असतं, मुलाची फी भरायची असते, दवाखान्याचा खर्च, त्याला दवाखान्याचं बिल, असे अनेक गोष्टी असतात. परंतु मी त्या दिवशी असं म्हणाय गेलो की असे कृषी मंत्री, आता काय कृषी मंत्री, मला समजत नाही. आणि संपूर्ण जर आपण कॅसेट जर ती पाहिली, कदाचित पंथात जर कॅसेट पाहिली तर लोकांनी, मी तुम्हाला सांगत नाही, मी माझं अभिनंदन केलं मामा. मी ज्यांनी पाहिली, मी उलट पुण्यामध्ये लोकांना पत्रकारांना सांगितलं की आपली भावना रे, भावना जर स्वच्छ असली, आपली भावना, आपला हेतू जर स्वच्छ असला, आणि लोक एवढ्या मोठं अभिनंदन करतायत, एवढा तालुक्याला मोठा अभिमान मिळालेला आहे, एवढा तालुक्याला मोठा मान मिळालेला आहे. उलट लोकांनी सुद्धा मला काही गोष्टीमध्ये समजून घेतलं पाहिजे, काही गोष्टीमध्ये सांभाळून घेतलं पाहिजे, ही सुद्धा आज तुम्हा सगळ्यांना विनंती मी तुम्हा सर्वांना करतो. आणि काय होतं आता सध्या ते खूप चांगले, आता जाऊ दे, आज नाही बोलत काय, जाऊ दे, आज चांगला कार्यक्रम मंगेशचा. पण बाबांनो, माझ्या पत्रकार बांधवांना पण विनंती, कसं असतं तालुक्यासाठी, अरे तालुक्याला ह्या पदाचा उपयोग तालुक्याला कसा होईल, या तालुक्याच्या पदात गरीब माणसाला कसा उपयोग होईल, यासाठी बाबांनो मला शुभेच्छा द्या. तुमच्या शेवटी शुभेच्छा महत्वाच्या आहेत. झालं आता निवडणुकी झाली, आता त्यावेळेस झालं, पण आता निवडणूक नाही आता कुठली, परंतु या पदाचा उपयोग तालुक्यातल्या गरीब माणसाला, गरीब शेतकऱ्याला, त्या शेती विभागाच्या कुठल्या योजना आहेत आज तालुक्यात. मला वाटतं त्या बातमीत जर माझ्या त्या 55 कोटी एवढं मोठं ते खरं बातमीचा गावगावात त्याचा व्हायला पाहिजे होता. पण वाईट वाटतं कधी कधी की तसल्या बातम्याचा कधी गावगाव होत नाहीये, तसल्या बातम्याचं कधी वाजवलं जात नाहीये. माझी तुम्हाला विनंती सगळ्यांना, जरा लोकांना पण कळू द्या. अरे त्यातनं गरीब, मला दत्तात्रय भरण्याचा मुलगा किंवा तिथं कोणतं हे करणार नाही, तिथं गोर गरीबाची मुलं हे करणार आहेत. उद्या एक लायब्ररी तिथं 5 कोटी झाली तर त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होणार आहे. त्यामुळं आज खरं तर खूप चांगला कार्यक्रम आहे. मंगेश, आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव, असं पुढं जा आणि पुढे जाताना तुला एक सांगतो, जी माणसं पुढे जातात त्याला दगड मारण्याची संख्या पण जास्त असते, त्याला काटाने, ज्या प्रत्येक रस्त्यामध्ये काटा आणि काचा टाकणाऱ्यांची संख्या जास्त असते. पण तू चालत राह रे. शेवटी आपण ठरवलं ना, आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर मार्ग आयुष्यामध्ये सापडतो. त्यामुळे ते तू पुढत राहत जा, पुढत चालत जा. आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव, आज आपलं इंदापूर शहर आहे, आपल्या इंदापूर शहराचं, तालुक्याचं आपण सगळेजण निश्चित प्रकारे प्रत्येकाला, आणि शेवटी मी एकटा माणूस काही करणार नाहीये, तुमच्या सगळ्यांची साथ, तुमच्या सगळ्यांचा जर आशीर्वाद नसला तर एकटा माणूस काही करणार नाहीये. आज माझ्यासारखा कृषी मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी
फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळाले. हे पद इतकं काही बारकं नाही आहे, हे पद खूप मोठे रे बाबांनो. आणि बरं झालं हे तुम्ही लोकांनी जेवढं मला ही करत गेलं तेवढा मी मोठा होत गेलो. असंच तुमचं सगळ्यांचं आशीर्वाद सहकार्य राहू दे रे बाबांनो. शेवटी तुम्ही माझ्या घरची माणसं आहेत. जरी काय राहिलं चुकलं बोलताना वागलाना हे करताना तरी थोडं म्हणजे त्यात माझं भावना चांगली आहे, पण तरी तुम्ही काय गोष्टीमध्ये सगळ्यांनी समजून घ्या. आणि हे तुम्हा सगळ्यांना सांगून सिंधुमती अभ्यासिकेच्या त्या मंगेशला त्याच्या पुढील ह्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि वेलनेस आमच्या ह्यांचं चोरमले राजेंद्र चोरमले यांचं ब्रह्मचैतन्य वेलनेस अँड फिटनेस सेंटर इंदापूरला त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि राहुल ढवळेंना सांगतो जरा व्यायाम करा, जरा थोडं तुमचं वजन कमी करा, कारण मला सध्या आता आपल्या पत्रकार राहुल ढवळेला व्यायाम करायची खूप गरज आहे. त्यामुळं राहुलला म्हणजे कसं असतं मला पण गरज आहे थोडं, आता काय असतं व्याप असल्यामुळे थोडं जरा शांतीन राहावं, त्यामुळे जरा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज सिंधुमती अभ्यासिकेच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. मी मंगेश वाघमोडेंच्या वतीनं आपल्या सर्वांचंच स्वागत करतो आणि मग वाघमोडे कुटुंबाची दिलगिरी पण व्यक्त यासाठी करतो की कार्यक्रम खरं तर उद्या आहे, परंतु अण्णा तुम्ही इकडे ना पकानाला खुर्ची पकानाला पुढे बोला, सत्कार करा पकाना. त्यामुळं या कुटुंबाची मी दिलगिरी यासाठी व्यक्त करतो. उद्याचा कार्यक्रम असताना आज अचानक खरं तर मी जुन्नरमध्ये होतो आणि त्यांना फोन केला की असं उद्या माझी अडचण आहे. माळवाडीला अण्णाभाऊ साठेंची जयंती पण आहे, ती पण उद्याच आहे, तिथं पण आज हार घालायचा, जाऊन हार घालायचा आहे. खरं तर वाघमोडे कुटुंबाबद्दल आपल्या अध्यक्षांनी आता आपल्या सगळ्यांना सविस्तर असं ऐकलं. मंगेशचे कुटुंब, त्याचे भाऊ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे वाघमोडे कुटुंब शेतीवरच हा व्यवसाय. आणि एक मंगेशची चिकाटी मी वर पाहिलं की त्यांनी खूप चांगलं एक विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा इथंच अभ्यास करता यावा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेता यावा, पोलीस भरतीमध्ये भाग घेता यावा, यासाठी ही अभ्यासिका आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी हे केलेली आहे. आणि अभ्यासिकाबरोबर त्यांनी खाली ऑफिस पण केलेलं आहे. मंगेश, मला तुला एकच विनंती करायची की त्या ऑफिसचा कृपा करून राजकारणामध्ये अजिबात उपयोग करू नको, कारण का शेवटी ही तुझी अभ्यासिका ही वेगळी आहे. त्यामुळं तुझा स्वभाव, तुला मी खूप दिवसापासून ओळखतो, तू किती धडपडतो आणि एखाद्यावरती जीव लावल्यावर किती जीव लावल्यानंतर किती जीव लावतो हे पण मला माहिती आहे. जीव लावल्यामुळं डायरेक्ट इथं आलोय जुन्नरवरनं. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे वाघमोडे कुटुंबाने या परिसरामध्ये त्यांचं सामाजिक सगळ्यांना मदत करणं हे पण त्यांचं काम आहे. आज हा कार्यक्रम खूप चांगला आहे. तू अभ्यासिका केलेली ही तुझ्याकडे येतील. नगरपालिकेची पण अभ्यासिका आपण तिथं ती पण मंजूर झालेली आहे. मला वाटतं जागेचा विषय आता मला वाटतं ही सगळी मंडळी बसून काहीतरी निर्णय घेतील का ती पण साधारणतः 5 कोटी रुपयाची अभ्यासिका आपण गरीब मुलांना च्यासाठी गेल्या आपण ती मंजूर केलेली आहे. आणि इंदापूर शहर बघा, आज आपलं खरंच मला एक आनंद आहे की सगळेच म्हणजे बरसेट असतील, गारटकर दादा असतील, सगळेच, आता मी सगळ्यांची नावं मुतवून घेत नाही, ज्यांनी या शहरासाठी, अशोक भाऊ तुम्ही असतील नगराध्यक्ष म्हणून इजगोडे साहेब, परत ताते असतील, इथं कोण परत माझे अध्यक्ष राहिले माळुंजकर साहेब, सगळीच आता अनिल राऊत, की नगरपालिकेमध्ये या शहर सुधारण्यासाठी सर्वांनीच पोपट नाही घ्यायला पोपट परत म्हणले त्याला तात्याचं नाव घेतलं मला विसरलं, माझं लय अवघड आहे. त्यामुळं सगळ्यांनीच या शहरासाठी स्वप्नील कुठे गेला, त्यामुळं सगळ्यांनीच खूप सगळ्यांनीच या शहराच्या साठी खूप
चांगलं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे बाबांनो. आपल्याला आपल्या शहराची पूर्वीची ओळख काय होती, आपल्या शहराला कोण कोण काय म्हणायचं, आज खरंच आपलं शहर बदलतंय. आणि येणाऱ्या माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक वर्ष 6 महिने सुद्धा वर्षभरामध्ये इंदापूर शहर तुम्हाला हे सगळं बदललेलं दिसेल. आणि शेवटी आज माझं जुन्नरमध्ये भाषण झालं आणि भाषणामध्ये मी तेवढं जुन्नरकरांना सांगितलं की शेतीमध्ये नवीन प्रयोग करणारा पुणे जिल्ह्यामध्ये 2 तालुके आहेत, एक जुन्नर आणि दुसरा इंदापूर. इंदापूर ह्याचा अर्थ आपली खरंच आता ही नवीन मुलं, ही नवीन पिढी शेतीमध्ये पण खूप चांगलं काम करते. शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करून नवीन नवीन प्रत्येक पिकाचा वेगवेगळा वाण घेऊन, नवीन व्हरायटी घेऊन, शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊन आणि उत्पादन घेताना पुढं बाजारभाव काय त्याची सांगड घालून एक चांगलं काम करण्याची नवीन पिढी काम करते, याचा मला एक निश्चित प्रकारे आनंद आहे. इथं आपल्यासमोर अतुल पण इथं बसलेला आहे. मी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.